आज मी बनवणार आहे भोपळ्यांच्या पानापासून भाजी। तर चला मग भोपळ्याची पाने आणायला जाऊया। घराच्या साईडला भोपळ्याचा वेल आहे, तर त्याची अशी कोवळी कोवळी पाने तोडून घ्यायची आहेत। गावाला राहिलं की असं वेगवेगळं काहीतरी करायला आणि खायला भेटतं। भोपळ्याची पानं तोडून झाली आहेत। आता ह्या भोपळ्याच्या पानांना स्वच्छ धुवायचं आणि बारीक बारीक कापायचं। आता इथे तुम्हाला मी शेपू चिरताना पण दिसते, तर मी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेपूच्या भाजीमध्ये मी भोपळ्याची पानं घालणार आहे। याच्यामध्ये थोडंसं लसूण, दरदरीत कुटलेलं शेंगदाण्याचं कूट आणि मिरची घालून जर तुम्ही भोपळ्याची पानं या शेपूच्या भाजीमध्ये घातली तर शेपूच्या भाजीचा वास जास्त येत नाही। बरेच जण ह्या वासामुळे भाजी खात नाहीत, तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा। त्याचा बिलकुल वास येत नाही आणि खाण्यासाठी इतकी टेस्टी लागते। तसेच भोपळ्याच्या पानांची सुद्धा मोकळी अशी भाजी बनवली जाते। जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय। आज मी बनवणार आहे भोपळ्यांच्या पानापासून भाजी। तर चला मग भोपळ्याची पाने आणायला जाऊया। घराच्या साईडला भोपळ्याचा वेल आहे, तर त्याची अशी कोवळी कोवळी पाने तोडून घ्यायची आहेत। गावाला राहिलं की असं वेगवेगळं काहीतरी करायला आणि खायला भेटतं। भोपळ्याची पानं तोडून झाली आहेत। आता ह्या भोपळ्याच्या पानांना स्वच्छ धुवायचं आणि बारीक बारीक कापायचं। आता इथे तुम्हाला मी शेपू चिरताना पण दिसते, तर मी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेपूच्या भाजीमध्ये मी भोपळ्याची पानं घालणार आहे। याच्यामध्ये थोडंसं लसूण, दरदरीत कुटलेलं शेंगदाण्याचं कूट आणि मिरची घालून जर तुम्ही भोपळ्याची पानं या शेपूच्या भाजीमध्ये घातली तर शेपूच्या भाजीचा वास जास्त येत नाही। बरेच जण ह्या वासामुळे भाजी खात नाहीत, तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा। त्याचा बिलकुल वास येत नाही आणि खाण्यासाठी इतकी टेस्टी लागते। तसेच भोपळ्याच्या पानांची सुद्धा मोकळी अशी भाजी बनवली जाते। जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।